हरि ओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. माझा आवाज येतो ना बरोबर? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासात. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया, एक सहा श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठे. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपापल्या क्षमतेने. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्र स्पर्श. अलगद डोळे भरून एक दृष्टी ओमकडे खाली. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सही सोडूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि थोडीशी आपण लुजनिंग एक्सरसाइज करूया आपल्या पायांच्या बोटांची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे होता आणि आता जास्तीत जास्त पाचही बोटांमध्ये ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि त्यानंतर 4 बोट फोल्ड करायचे, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं आहे. स्ट्रेच, जास्तीत जास्त स्ट्रेच. पाचही बोटांमध्ये ताण आणि मग अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा.
ओपन करायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्यायचे व्यवस्थित आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचूया जमिनीकडे. अप, इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो ऊर्ध्व गतीने म्हणजे वरच्या दिशेने होत असतो आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा तो अधोगतीने म्हणजे खालच्या दिशेने होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण योगासनाची मुवमेंट करतो त्यावेळेला श्वास घेताना आपल्या आता अँकल वरती किंवा आपण बटरफ्लाय पण करताना श्वास घेताना आपले गुडघे वर येतात त्याचप्रमाणे ही कृती आणि श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, अगदी सावकाश. दोन, अँकल मधून पाऊल. तीन, चार, बरोबर, पाच. थांबायचं मध्यभाग घेऊन आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार, बरोबर, आणि पाच. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि आता आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड उजव्या पायाच्या खाली असेल आणि आता श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, बरोबर, जमिनीला घासत घासत श्वास सोडत सरळ. दोन, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. तीन, बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता श्वास घेत अप, श्वास सोडत डाऊन. बरोबर. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता पाय पुन्हा वर घ्या 45 डिग्री वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक, पाऊल जमिनीला लागू दे. दोन, वरच्या वर न करता पाऊल जमिनीला लागू दे. बरोबर. तीन, बरोबर, बरोबर. हा, आणि आता पुन्हा वर येऊन थांबायचं आहे अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला विरुद्ध बाजूने. एक, दोन, अगदी सावकाश. तीन, बरोबर. थांबायचं आहे. तसाच पाय फोल्ड करायचा आणि आपल्या डाव्या गुडघ्यावर पाऊल ठेवून उजव्या पायाचं पाऊल डाव्या गुडघ्या, पाठीचा कणा सरळ. आणि आता आपण करूया हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ सरळ मध्यभागी जमिनीकडे प्रेस करायचा आहे. सावकाश वर. बरोबर. पुन्हा एकदा खाली जमिनीकडे वर. श्वास घेत वर येऊ देत, श्वास सोडत जमिनीकडे जाऊ देत. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश उजवा पाय सरळ. हीच कृती आता डाव्या बाजूने. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डाव्या आपल्या गुडघ्याच्या खाली असतील आणि आता श्वास घेत पाय फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. एक, श्वास घेत फोल्ड जमिनीला घासत घासत श्वास सोडत सरळ. दोन, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. तीन, बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, बरोबर. पुन्हा पाय वर असेल आणि तो सुरुवात क्लॉकवाईज. एक, पाऊल जमिनीकडे लागू देत. दोन, मोठं वर्तुळ. तीन, बरोबर. पुन्हा पाय वर आहे आणि अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, बरोबर. तीन, हा. तसाच पाय फोल्ड करूया आणि उजव्या पायाच्या मांडीवर डाव्या पायाचं पाऊल येईल. पाठीचा कणा सरळ, एक हात गुडघ्यावर असेल. नजर पण समोर, मान मध्यभागी. आणि आता श्वास घेत गुडघ्यावर घेऊया. श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पाठीची कमीत कमी हालचाल, अजून 2दा श्वास घेत वर, जास्तीत जास्त आपल्या स्वतःकडे खेचा आणि मग श्वास सोडत खाली 4, लास्ट राउंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. सावकाश डावा पाय सरळ करूया आणि साधी बैठक. तिथल्या तिथे साधी बैठक करायची, बरोबर. दोन्ही हात समोर येऊ देत. आता हातांची 5ही बोटं समोर स्क्रीनच्या दिशेला आहे आणि आता श्वास घेत आपल्याला 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. श्वास घेत ताण, श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. श्वास सोडत 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करायचंय, त्याच्यावर अंगठा. पुन्हा श्वास घेत ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण, श्वास सोडत अंगठा फोल्ड करूया आणि मग पुन्हा एकदा पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचंय, घट्ट मूठ वळवायची आहे. पुन्हा एकदा ओपन करूया, श्वास घेत 4 बोट फोल्ड, मग त्याच्यावर अंगठा, बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत ओपन करूया आणि श्वास सोडत अंगठा फोल्ड, त्याच्यावर 4 बोट, घट्ट मूठ वळवायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि आता रोटेशन मनगटाचं 1 क्लॉकवाईज, 2, 3, बरोबर, 4, 5, अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5, बरोबर. हाताचे मूठ जे आहे ते सोडून द्या, हाताचे तळवे सिलिंगला समांतर येऊ देत आणि आता श्वास घेत हात फोल्ड, श्वास सोडत सरळ 1, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ 2, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ 3, दोन्ही हात समोर येऊ देत, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ 1, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ 2, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ 3, बरोबर. दोन्ही हात सरळ, डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, लास्ट राउंड, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, पुन्हा श्वास घेत फोल्ड. दोन्ही हात आता समोर येऊ देत, हाताची कोपरं जॉईंट करून घ्या. आहे तो श्वास सोडा, पुन्हा श्वास घेत आपले हात वर जातील, श्वास सोडत खाली 1, शोल्डर रोटेशन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईंट, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2, लास्ट राउंड, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3, कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, तिथल्या तिथेच विश्रांती. आपण सलग एका लागोपाठ एक सगळ्या मुवमेंट केल्या, त्यामुळे एक सहज श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून आणि विधिवत वज्रासन, एक एक पाय फोल्ड करूया. विधिवत वज्रासन, दोन्ही पाय जोडवायचे आहेत आणि एक एक पाय फोल्ड करू. उजवा पाय, मग डावा पाय, अगदी सावकाश. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील, हातांची 5ही बोटं जुळलेली, मान सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत, सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे, दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे.
पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपर शिथिल आणि डोळे अलगद मिटलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श. ध्यानात्मक पटीतलं जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. अन्नपचन सुधारतं, पित्ताचा त्रास कमी होतो, वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि करणार आहोत एक ओंकाराचा उच्चार. घेतो श्वास सोडून द्या, एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार क्षण शांत ओमच्या उच्चाराची अनुभूती. आणि आता करणार आहोत मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा, दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. तर आता हे अंतर घेऊया आपण. पुन्हा आपला सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे, सीटचा भाग आपल्या पायांवर. आणि आता उजवा हात फोल्ड करायचा आहे, उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि आपला डावा पाय आणि उजव्या हाताचं पहिलं बोट आपल्याला एवढं असं अंतर घ्यायचं. बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपर दोन्ही गुडघ्यांना लावून घेऊया. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ. दोन्ही हातांच्या तळवे आता जमिनीवर आहेत समोर, हातांची पाचही बोटं जुळलेली. आणि आता सावकाश खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ. नजर आता आपली बघा खाली जाऊ दे आणि आता बघा तपासून पहा आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. बरोबर, छान. आणि आता एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडा, खांदे पण रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. म्हणजे आपण या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता, फक्त मान जी आपण अप अँड डाऊन करतो ती फक्त सर्वायकल ज्यांना असेल त्यांनी करायची नाही, तरी ही कृती टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. आपण हे आसन शिकलेलो आहोतच, मार्जरासन आहे. तो श्वास सोडून घेऊया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि मार्जरासन भाग एक करण्यासाठी श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगकडे जाऊ देत, नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, नजर सिलिंगकडे, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न, शक्य असेल तर डोळे बंद. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्या कंठापासून पोटापर्यंतचे स्नायू जे ताणले गेलेत त्याची जाणीव, पाठ कड्याला आलेला अंतर्वक्र आकार, तिथे असलेला प्रेशर त्याची जाणीव. आणि प्राणधारणा म्हणजे जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेने, श्वास सोडायचा आहे. चेहरा अगदी शांत आहे. थायरॉइड प्रतिबंधात्मक मार्जरासन आपण करत आहोत, डायबिटीज प्रतिबंधात्मक. डोळे उघडूया, उलट चाल करूया, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती, अगदी थोडीशी. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. आता पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया, एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे, चेन लॉक पोझिशन. प्रयत्न शैथिल्य, यथाशक्ती प्रयत्न आणि देहधारणा प्राणधारणा. देहधारणेमध्ये गळ्यापासून पोटापर्यंत आलेला दाब, पाठ कण्यावर असलेला ताण, त्याकडे लक्ष, कमानीसारखा आकार प्राप्त होतो मार्जरासन भाग 2 मध्ये पाठीच्या कण्याला. आणि जोड श्वासाची, इथे एक आवर्तन दीर्घ श्वसन. यथाशक्ती एक खोलवर दीर्घ श्वास करून घेऊया, पाठकणा सिलिंगच्या दिशेने जाईल आणि सुंदर दीर्घ श्वास सोडूया. पुढे चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान वरची घालू.
बरोबर. आणि आता आपण थोडस डायनॅमिक मुवमेंट करणार आहोत. श्वास घेताना आपल्याला भाग 1 बघा, इनहेल अप, एक्झेल डाऊन, म्हणजे 2. ठीक आहे, अशी कृती करायची आहे, थोडीशी डायनॅमिक कृती. सुरुवात करूया. इनहेल अप, नजर सिलिंगकडे, एक्झेल डाऊन, चिन लॉक, कॉलर बोनला हनुवटी लॉक. इनहेल अप, अगदी एका लईत श्वासाप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. कृती थांबवायची. दोन्ही गुडघे जोडून घ्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. वज्रासनामध्ये स्थिर. मनगटावरती जर प्रेशर आलं असेल तर हात थोडेसे झटकून घ्या. मनगटावर प्रेशर आलं असेल तर हात झटकून घ्या. आपल्या मनगटापासून ते बोट हलकेसे झटकून घ्या, म्हणजे प्रेशर निघून जाईल हातावरचा. आता इथे जर आपल्याला कुठे पण दुखापत वाटलं असेल, आपल्याला लिमिटेशन्स जर नाही सांभाळता आल्या, तर माझ्या सूचनेची वाट न बघता आपण हे आसन सोडून देऊन शांतपणे बसू शकतो. डोळे बंद. मार्जरासन जे आपण केलेले आहे त्याचा संपूर्ण आपल्या शरीरावर जो काही परिणाम झालाय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. आणि पुन्हा एकदा आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय, दोन्ही गुडघ्यांवर. आणि आता आपण करणार आहोत त्रिपाद मार्जर्स. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये पुन्हा एकदा थोडंसं अंतर घ्या, थोडंसं अंतर. आणि पुन्हा आपले हात आता समोर येतील. दोन्ही हात समोर येतील. बरोबर. आणि आता उजवा हात समोर घ्या, सरळ. उजवा हात सरळ समोर आणि डावा पाय मागून सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. उजवा हात समोरून सरळ, मागून डावा पाय समोर. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स आपल्याला इथे छानपैकी सुधारला जातोय. त्याकडे लक्ष आपलं, बॅलन्स बघा शिफ्ट होतोय, एकदा डाव्या हातावर एकदा उजव्या पायावर. बरोबर, छान. याला म्हणतात त्रिपाद मार्जरासन. सावकाश उजवा हात खाली येऊ दे, डावा पाय खाली येऊ दे. आणि आता डावा हात समोर असेल आणि उजवा पाय मागून सरळ करायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. डावा पाय मागून, उजवा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न आणि डावा हात पुढून ताणण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय खाली. आणि आता सीटचा भाग पूर्णपणे आपल्या पायावर टेकवा. सीटचा भाग पूर्णपणे पायावर येऊ दे. हा, हात तसेच राहू देत समोर. हात तसेच राहू देत. हात तसेच समोर राहू देत. हा, सीटचा भाग पूर्ण. बरोबर. आणि थोडेसे हात पुढे घ्या, थोडेसे पुढे. हाताची कोपरं लागू देत जमिनीवरती. बरोबर. हा, आणि आता डोकं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, गुडघे आपले जुळलेले नाहीये. जर अजून शक्य असेल तर अजून थोडस अंतर वाढवा दोन्ही गुडघ्यांमधलं. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. दोन्ही गुडघ्यांमधलं शक्य तर अंतर वाढवण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. आणि संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. कपाळ जमिनीवर आहे, कोपरापासून हात आपले जमिनीवर आहेत. आता जे हात आपले सरळ आहेत डोक्याच्या दिशेने ते फोल्ड करूया. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घेऊया. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ आणि हाताचे तळवे आपल्या कपाळाच्या एका रेषेत. पुन्हा एकदा इथे रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. बघा, कदाचित नाक सुद्धा तुमचं लागत असेल जमिनीवरती. अट्टहास न करता जे थांबायचं आहे, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि सावकाश उलटता. हळूहळू आपलं कपाळ येऊ देत वर. नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत सावकाश वर या. अगदी सावकाश. बरोबर. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. तिथे थोडा वेळ स्थिर थांबायचंय, कारण की आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असतो. त्यामुळे थोडा वेळ थांबून मग एक एक पाय सरळ. अगदी सावकाश.
आणि विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण मार्जरासन मध्येच शशांकासन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. जे आपण नंतर आसन केलं ना त्याला शशांकासन म्हणतात, म्हणजे ससा विश्रांती. आणि आता आपण बघणार आहोत सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स. तर ह्या कशा घालायच्या आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. सूर्यनमस्कार वर्ज्य कोणाला आहेत की ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे, त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, मुक्तास, हृदयाचा कुठल्याही संबंधी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल हृदयाची, तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे, सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. आणि पोटाच्या कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल तर हे सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्काराचे फायदे मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेत आपला वर्ग सुरू व्हायच्या आधी. त्याचे स्टेप्स आणि फायदे दोन्ही पण ग्रुपवरती शेअर केलेत. पण एक पारंपरिक फायदा असा म्हटला जातो की ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे की जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा आपल्याला सहस्त्र हजाराचं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते. तर संपत्ती म्हणजे हेल्थ इज अवर वेल्थ, आरोग्य ही धनसंपदा आहे, अशा बाबतीत तर तेच ती संपत्ती आहे. तर हे सूर्यनमस्कार कसे करायचे मी तुम्हाला दाखवते, मग आपण करून घेऊया. आता कधी कधी आपल्याला आसनं करायला म्हणजे रोजची साधना करायला वेळ भेटत नाही, मग आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक आसन करणं जमत नाही. तर अशा वेळी काय करायचं, सूर्यनमस्कार घालायची, हळूहळू आवर्तन वाढवायची. आधी 2 सूर्यनमस्कार, 3, 4. मग जरी तुम्ही डेली 4 सूर्यनमस्कार घातले तरीही तुम्हाला मग पुढची आसनं नाही केली तरी चालते, कारण की इथे आपल्याला आपली बॉडी सगळ्या बाजूने स्ट्रेच होते, सर्वांग सुंदर असे हे सूर्यनमस्कार आहे. फक्त जे नवीन करतात त्यांना थोडस गोंधळायला होऊ शकतं, म्हणून मी त्या स्टेप्स पाठवलेल्या आहेत ग्रुपवरती सुद्धा, त्या सुद्धा फॉलो करा. आणि आता मी तुम्हाला दाखवते ते आधी व्यवस्थित बघून घ्या. सूर्यनमस्कार करताना आपल्याला मॅटच्या पुढे उभं राहायचंय या प्रकारे. आधी बघून घ्या. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी बघून घ्या. मॅटच्या पुढे उभं राहायचं. ज्यांना असं वाटतंय की बॅलन्स जातोय त्यांनी थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये, किंवा शक्यतो दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ही झाली आपली पूर्वस्थिती. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, नजर सुरू. ही झाली आपली पूर्वस्थिती. एक नमस्कार आसन, दोन्ही हात जोडून घ्यायचे. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात वरती, नजर आपली दोन्हीही हातांच्या बोटांवर. 3 हस्त बालासन, आता मी थोडीशी क्रॉस होते. 3 हस्त बालासन. आता आपल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं, दोन्ही हात पावलांच्या शेजारी आणण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं 3 हस्त बालासन. 4 उजवा पाय मागे. बघा, उजवा पाय मागे नेताना टाच सिलिंगच्या दिशेला आहे, गुडघा जमिनीवर आहे, चवड्याचा भाग जमिनीवर आहे. हे झालं 4 अश्वसंचलनासन. दोन्ही हातांची बघा, दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय, नजर आपली सिलिंग. हे झालं 4 अश्वसंचलन. मग येतो 5 चतुरंग दंडासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, स्लँटिंग पोझिशन, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. हे झालं 5 चतुरंग दंडासन. 6 दोन्ही पाय जोडून घ्यायचे मागून. 6 अष्टांगासन, दोन्ही पायांचे चवडे, 2 गुडघे, 2 हातांचे तळवे, आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग, अशी शरीराची 8 अंग जमिनीवर आहेत, म्हणून याला अष्टांग नमस्कार किंवा साष्टांग आसन असं म्हटलं जातं. हे झालं 6 साष्टांग आसन. 7 सरळ हस्त भुजंगासन. दोन्ही हात बघा खांद्यातून सरळ आहेत, नजर आपली सिलिंगकडे, सरळ हस्त भुजंगासन, तोंड बंद. 7 8 पर्वतासन. तिथल्या तिथेच टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. टाचा सुरुवातीला जमिनीच्या दिशेने जाणार नाहीत, पण आपण हळूहळू नक्कीच प्रयत्न करावा. इथे आपल्या काफ मसल्सला पूर्णपणे स्ट्रेच मिळतो. त्यानंतर येतो 9 अश्वसंचलनासन. आता इथून आपली उलट चाल सुरू होते. 9 अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे घ्यायचा, जो पाय आपण मागे नेला होता तो पाय आता पुढे. आता बघा, डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाचा चवडा जमिनीवर आहे, सॉरी डाव्या पायाच्या चवड्याचा जमिनीवर, टाच जी आहे ती सिलिंगच्या दिशेने.
नजर सिलिंग, 9 अश्वसंचलनासन, 10 डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. अजून एक दाखवते डाव्या बाजूने सुद्धा आणि मग आपण एकदा फ्लिप करू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत पूर्व स्थिती. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. तोडाचा भाग गुडघा जमिनीवर, टाचा टाच जे आहे सिलिंगच्या दिशेने. 5 चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. सूर्यनमस्कार झाल्यानंतर श्वासाची गती वाढते. मग मुखदोटी करायची असते. तर ती कशी बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आपले हात आपल्या मांडीच्या इथे ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. ही झाली मुखदोटी. ठीक आहे. आता सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडूया विश्रांती. आणि आता आपण करूया थोडस कटी चक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सूर्यनमस्काराच्या आधी आपण थोडस वॉर्मअप करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा हात फोल्ड करायचा, सॉरी डावा हात फोल्ड करायचा, छातीपाशी येईल आणि थोडासा अवकाश उजव्या साईडने मागे वळायचंय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. जास्तीत जास्त उजव्या साईडने मागे वळून नजर आपली उजव्या हातांच्या बोटांकडे. पुन्हा मध्यभागी यायचं. उजवा हात फोल्ड करायचा, डावा हात सरळ असेल आणि सावकाश डाव्या दिशेला वळायचंय. नजर आपली डाव्या हातांच्या बोटांकडे असेल. गुडघ्यात दोन्ही पाय सरळ. आणि आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 उजवीकडे, 10 डावीकडे. सावकाश मध्यभागी दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये तसंच अंतर ठेवायचं. थोडंसं साईडवर बेंड करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. थोडंसं हात एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत. दोन्ही हात सिलिंगच्या दिशेने वर स्ट्रेच करतोय आपण तिर्यक ताडासन. सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. 2 बरोबर. सुरुवात करूया डायनॅमिक. 3 4 5 6 7 8 9 बरोबर 10. कृती थांबवायची. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. आणि आता दोन्ही हात तसेच कमरेवर ठेव. नेक रोटेशन करून घेऊया. दोन्ही पायांमधलं अंतर थोडंसं कमी करा. नजर समोर, मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येऊ दे. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे,
मध्यभागी कासराव सावकाश मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी मध्यभागी थांबायचं. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात खाली आणि विश्राम. जेव्हा आपण योगासन करतो तेव्हा आपल्याला दम लागू न देता अगदी सावकाश श्वासाची आधारित कृती करायची असते. म्हणून आपण जास्त भराभर न करता थोडीशी जोर आपल्या श्वासाकडे देतो, जेणेकरून आपली मुवमेंट जी आहे ती अगदी सावकाश होईल. नाहीतर सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत किंवा थोडंसं अंतर बॅलन्स जात असेल असं वाटत असेल तर दोन्ही हात शरीराच्या जवळ, मान सरळ असेल, पाठीचा कणा समस्थितीमध्ये आहे. आणि आता डोळ्याला मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. मनोमन आपल्या भूमध्यामध्ये सूर्य देवतेचं चित्र पाहण्याचा प्रयत्न. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्य देवता जी प्राणशक्ती आपल्याला देते, ऊर्जा आपल्याला देते, अशा या सूर्य देवतेचं आपण स्मरण करतोय आणि मनोभावे या देवतेला आपण वंदन करतोय. तिचं तेज आपल्यामध्ये सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रचंड ऊर्जा शक्ती आपल्याला या सूर्य देवतेमुळे प्राप्त होते. आणि अशा या ऊर्जेच्या मंत्र गायत्री मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. आपल्या सगळ्यांना हा मंत्र येत असेल आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. आपल्या सूर्यनमस्काराची सुरुवात ही नेहमी गायत्री मंत्राने होणार आहे. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांवर. 3 हस्तपादासन, सावकाश हळूहळू कमरेतून पुढे सुका. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, उजव्या पायाचा चवळ्याचा भाग आणि गुडघा जमिनीवर, टाक सिलिंगच्या दिशेने. बरोबर, नजर आपली वरती स्लीपकडे जाऊ दे, म्हणजे गळ्यावर सुद्धा अपेक्षित असा ताण मिळतो. 4 आपण केलंय अश्वसंचलनासन, उजवा पाय मागे. आणि आता 5 डावा पाय सुद्धा मागे देऊया. चतुरंग दंडासन, दोन्ही पायांच्या टाचा वरच्या दिशेला आहे, सिलिंगच्या दिशेला, कवड्याचा भाग जमिनीवर आहे, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये आहे. चतुरंग दंडासन. 6 शक्य असेल तर दोन्ही पाय जोडून घ्या एकमेकांच्या जवळ, कवड्याचा भाग, 2 गुडघे, 2 हातांचे तळवे, आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. अष्टांगासन. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन, दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर आपली सिलिंगकडे. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची आहे. बरोबर. 8 पर्वतासन, टाचा आपल्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. बरोबर. 9 उजवा पाय पुढे घेऊन येऊया. उजवा पाय पुढे दोन्ही हातांच्या जवळ आणि डावा पाय मागे असेल. डाव्या पायाचा चवडा आणि गुडघा जमिनीवर, नजर आपली सिलिंगकडे. आपण केलेला आहे 9 अश्वसंचलनासन. 10 डावा पाय पुढे घेऊन येऊया. हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि 12 नमस्कारासन. बरोबर, अगदी सावकाश कृती करा, यथाशक्ती प्रयत्न. हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. अजून एक, जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपला पूर्णपणे आपले एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो तसं बघायला गेलं तर. आणि हा आपला अर्धा सूर्यनमस्कार झाला. उजवा पाय आपण पुढे आणि मागे. सुरुवात करूया दुसऱ्या सूर्यनमस्काराला. दोन्ही जोडलेले आहेत. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन,
4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, ठीक आहे. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. 6 अष्टांगासन, 2 गुडघे 2 पायांचे चवडे, हाताचा तळवा आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आता इथे दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ येऊन टाचा जमिनीच्या दिशेने, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे, डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजवा पायाचा गुडघा जमिनीत, टाच सिलिंगच्या दिशेने. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. मुखधोती, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया, अगदी सावकाश, आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. आज आपण फक्त 2 सूर्यनमस्कार घातले, पण हळूहळू आपल्याला याची आवर्तन वाढवायची. सावकाश शयन स्थितीमध्ये विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. म्हणजे जर श्वासाची गती वाढली असेल तर ती कमी होईल. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर येऊ दे, मग 60 आणि मग 90 अंशापर्यंत वर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग, एक पाय सरळ आणि एक पाय फोड. सुरुवात करूया. 1 2 पाय जमिनीकडे जाऊ दे. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा पाय 90 डिग्री वर घ्या आणि आपल्या दोन्ही पायांचे अंगठे आपल्या हाताने पकडता येतात का बघ. दोन्ही पायांचे अंगठे आपल्या हाताने पकडता येतात का बघा. हा छान शुभांगी ताई, हे छान झालं. डोकं मात्र जमिनीवर. खांदे रिलॅक्स. बघा सीटचा भाग आपला वर उचललाय, बरोबर. कारण की आता आपल्याला पुढे काही आसनं बघायचे ज्याच्यामध्ये आपल्याला ही कृती अतिशय उपयोगी पडणार आहे. आता दोन्ही पाय जे आपले सरळ आहेत ना, ते असे फोल्ड करा, दुमडून घ्या आणि आपले अंगठे पकडायचेच आहेत. हाताने आपले अंगठे पकडायचे. हा, दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे. हा, लहान मुलं बघा कशी अंगठे पकडतात आणि पायाचे अंगठे पकडतात आणि आपण तशी स्थिती, त्याला आनंद बालासन असं म्हटलं जातं. हा, आणि आता आपला सावकाश एक पाय सरळ एक पाय फोल्ड असं आपण करू शकतो. एक पाय सरळ थोडासा, एक पाय फोल्ड. तिथल्या तिथे थोडीशी मुवमेंट, एकदम सरळ करायची गरज नाहीये, फक्त तिथल्या तिथे थोडीशी याची मुवमेंट करायची, हालचाल करायची. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू पण रिलॅक्स, फक्त आपण आपल्या पायामध्ये मुवमेंट करतोय. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय सरळ येऊ देत, 90 डिग्री. अंगठे आपण पकडलेलेच आहेत. हा, बरोबर. आणि आता सावकाश अंगठे सोडून द्या. दोन्ही हात आणि पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता सावकाश नियंत्रित दोन्ही पाय दोन्ही हात अगदी सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. उलटतात एकदम सावकाश. पोटावर येणारा प्रेशर त्याकडे पण लक्ष द्या. अगदी सावकाश येऊ दे, धाडकन न आपटता. विश्रांती. बघा इथे जे आपले पोटाचे इथले जे स्नायू आहेत ना, ते मस्तपैकी त्याला असा प्रेशर येतो, त्यामुळे तो जो आपला भाग आहे पोटाचा जो आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. अतिरिक्त चरबी वितळते याच्यामध्ये. विश्रांती. आणि आज आपण द्रोणासन बघणार आहोत. आपल्याला इथे एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची.
हवं असेल तर एकदा एका कुशीला वळून बघून घ्या. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी द्रोणासन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या फक्त एका कुशीला वळून. दोन्ही हात आणि पाय एकमेकांच्या जवळ आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि मग सावकाश आपल्याला दोन्ही हात, दोन्ही पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायचे एकत्रित या प्रकारे. आणि आपले दोन्ही हात जे आहेत ना, हे आपल्या मांडीच्या रेषेत किंवा मांडीच्या जवळ, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याने. या प्रकारे इथे आपल्याला थांबण्याचा प्रयत्न करायचा. समजा आपल्याला पटकन वरती उठता नाही आलं तर थोडासा हातांचा आधार घेऊन वर उठला तरीही चालेल. आणि मग सावकाश उलटचाल करताना दोन्ही हात, पाय आणि पाठीचा एक एक मणका जमिनी, कुठेही धाडकन न आपटता सावकाश. ठीक आहे, सुरुवात करूया. आता पटकन समजा नाही उचलता आलं आपल्याला अपर बॉडी, तर थोडस हातांचा स्टँड करून आपली अपर बॉडी उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता सावकाश दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. सुरुवात करूया. ओके, बरोबर, छान. आता इथे थोडा वेळ थांबून सावकाश जरासे पाय वर खाली करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला थोडं स्थिर थांबता येतं. ओके, बरोबर, छान छान. थांबायचं आहे. पुन्हा नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, ऍब्डोमिनल रिजन वरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. छान. उलटचा सावकाश, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, दोन्ही हात पाय जमिनीवर, अगदी सावकाश, कंट्रोल मुवमेंट, विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त द्रोणासन, ज्याला बोट आसन किंवा बोट पोश्चर असंही म्हटलं जातं. द्रोण म्हणजे काय तर आपण बघा प्रसादाचं द्रोण घेतो, मध्ये मध्ये खड्डा होतो, तसंच हे आहे. आपला जो अपर मधला भाग जो आहे शरीराचा, ते तो थोडासा जमिनीच्या दिशेने जातो खड्ड्यासारखा, म्हणून त्याला द्रोणासन म्हटलं जातं. विश्रांती आणि सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. आता आपण पोटावर पडून आसन नाही घेतलंय, कारण की आपण सूर्यनमस्कार केला, त्याच्यामध्ये भुजंगासन आपण केलं, जास्त हेवी होऊन जाईल म्हणून मी नाही घेतलं. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. थोडस पुढे येऊन सीटचा भाग मागे ढकला. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया 10 आवर्तन श्वसन मार्ग शुद्धी कपालभातीची. प्राणायामाच्या आधी एकतर आपण दीर्घ श्वसन करू शकतो किंवा कपालभाती. डोळ्यालगत मिटून घेऊया. आपल्याला सगळ्यांना कृती माहिती आहे कपालभातीची. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. प्राणायामासाठी आपण सज्ज होत आहोत आणि त्याआधी करूया प्राणायामाचा श्लोक, त्याचं पठण. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्र न रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. आपण आपल्या प्राणशक्तीला मनोवंदन करत आहोत आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंगत मिटलेले तसेच आहेत. 3 आवर्तन करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायामाची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, जेंटली प्रेस, डोळे अलगद मिटलेले आहेत आणि 3 आवर्तन अनुलोम विलोम.
आहे तो श्वास सोडून देऊया डाव्या नाकपुडीने. डावी खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवी सरसरेच. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. दुसरा वर्त. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा वर्त. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येईल. ज्ञानमुद्रेमध्ये डोळ्यालगत मिटलेले आहेतच. आपण शरीर मनाचा बॅलन्स साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम केलाय. आपण आपल्या वर्गामध्ये फक्त 3-3 आवर्तन घेतोय, पण ज्या वेळेला घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा 5-5 प्रत्येक प्राणायामाची आवर्तन करायची आहेत. त्याचबरोबर आसन करताना सुद्धा थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आपल्याला वेळेचा मर्यादा असल्यामुळे आपण अगदी थोडक्यात कृती करतोय, म्हणजे तुम्हाला समजेल अशा प्रमाणे. पण घरी प्रॅक्टिस करताना थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आज आपण बघणार आहोत सितकारी प्राणायाम. शनिवारी आपण शीतली प्राणायाम पाहिला आणि आज आपण सितकारी बघणार. तर हा कसा करायचा? सितकारी प्राणायाम करताना आपल्याला काही गोष्टी पाळायच्या त्या म्हणजे जिथे हवेचं प्रदूषण असेल किंवा गाड्यांची सतत ये जा असेल, वर्दळ असेल, अशा ठिकाणी हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. मोकळ्या आणि शुद्ध हवेमध्ये हा प्राणायाम करायचा आहे. या प्राणायामाचं असं वैशिष्ट्य आहे की आपण श्वास जो घेतो, हवा जी आतमध्ये भरून घेतो ती आपण तोंडाने हवा आतमध्ये भरतो आणि नाकाने तो श्वास सोडतो. म्हणून जिथे धूळ असेल किंवा प्रदूषण असेल अशा ठिकाणी जर हा प्राणायाम केला तर धुळीचे कण आपल्या पोटामध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आजार होऊ शकतो. म्हणून स्वच्छ ठिकाणी स्वच्छ हवेमध्ये हा प्राणायाम करायचा. अगरबत्तीचा धूर सुद्धा टाळायचा आहे. याचे फायदे असे आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त, कारण की या प्राणायामाने आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं शांत होतं, मन शांत होतं. कारण की याचं नावातच याचे लाभ आहेत. सितकारी म्हणजे थंड, थंडचा किंवा थंड हवेचा स्पर्श. तर या प्राणायामाची आवर्तन आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त ठरतात. आपल्याला उन्हामध्ये खूप सारं तहान लागतो, आपल्याला थोडंसं सोप पडल्यासारखं होतं, तर ह्या प्राणायामाने तो त्रास आपल्याला कमी होतो, आपल्या शरीरामध्ये थोडासा थंडावा निर्माण होतो. तर हा कसा करायचा बघून घ्या. सितकारी करताना आपल्याला ओठ विलग करायचे आणि दातावर दात लावायचे. या प्रकारे ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि जीभ जी आहे ती दोन्हीही दातांच्या मध्ये असेल. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम असं म्हटलं जातं. बघा, आधी एक आवर्तन दाखवते. ओठ विलग आहे, दातावर दात आहे, तोंडाने श्वास भरून घ्यायचा, तोंड बंद आणि नाकाने श्वास सोडायचा. खूप छान आणि खूप मस्त वाटतं जेव्हा आपण हे प्राणायाम करतो त्यावेळेला. सुरुवात करूया. लक्षात आलेलं आहे प्रत्येकाच्या. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आणि आता ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण मुखाला, आपल्या हिरड्यांना, आपल्या कंठापर्यंत गेलाय. तोंड बंद.
आणि नाकाने संथरेच कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसरा वर्तन, पोट विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद, थंड हवेचा स्पर्श आणि नाकाने संथरेच कम्प्लिटली ब्रीथ आउट. शेवटचा वर्तन, पोट विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण आपल्या जबड्याच्या भागामध्ये, आपल्या हिरड्यांमध्ये, आपल्या कंठापर्यंत त्या थंड हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतोय. करणार आहोत 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची. डोळे अंगत मिटलेले आहेतच. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरत, आपला उजवा हात डाव्या छातीवर ठेवायचा जिथे आपलं हृदय आहे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञान मुद्रेमध्ये पुन्हा एकदा. दुसरा वर्तन, खोलवर दीर्घ पुरत, दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवायचे, तिथे हलकासा दाब द्यायचा आहे आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर, ज्ञान मुद्रेमध्ये. तिसरा वर्तन, खोलवर दीर्घ पुरत आणि दोन्ही हातांचे तळवे आपल्या टाळूवर, पुन्हा एकदा तिथे हलकासा दाब, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या मस्तकापासून ती संपूर्ण शरीरामध्ये, शरीराच्या भोवती ही अनुभूती, ही स्पंदन रेंगाळत आहेत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातलीये, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून देऊया आणि एका कुशी राहून पाठीवर करून विश्रांती घेऊ. शवासनासाठी स्थिती अगदी दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. आपल्याला शवासनाची आदर्श स्थिती प्रत्येकाला माहिती झालेली आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हाताचे तळवे अर्धवट मिटलेले आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत आणि तळवे सिलिंगच्या दिशेने. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. आज आपण जी काही साधना केली, सगळ्यात महत्वाचं आज आपण सूर्यनमस्कार पाहिले आणि ह्या प्रत्येक सूर्यनमस्काराची स्टेप आठवण्याचा प्रयत्न करूया. मी एक एक स्टेप बोलते, तुम्ही ती व्हिज्युअलाइज करा आपल्या मनाने. आपण पहिलं नमस्कारासन केलं, त्यानंतर 2 हस्त उत्तानासन केलं, 3 हस्तपादासन केलं, 4 अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, पुन्हा 9 अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. या सगळ्या स्टेप्स आपण मनाने पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शयन स्थितीमध्ये आज आपण द्रोणासन पाहिलंय आणि प्राणायामामध्ये आज आपण स्थितकारी प्राणायाम शिकलो. या सगळ्या साधनेचा आपण मनातल्या मनात मागोवा घेतोय, म्हणजे आपल्या स्मरणशक्तीला हलकासा ताण. आणि आता आपण आपली जाणीव आपल्या संपूर्ण देहाकडे घेऊन जाऊया. शवासन, आनंदासन, चैतन्यासन, शरीरासोबत मनाचाही विचार केला जाणार नाही. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने हवा संपूर्णपणे सोडून द्या. एकदम रिलॅक्स. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव शिथिल. सुरुवात दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय जांघेपासून पायाच्या नखापर्यंत शिथिल झालेला आहे. माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेले 33 मणके मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात खांद्यापासून ते माझ्या हाताच्या बोटांपर्यंत शिथिल झालेला आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल. पोट आणि छातीचा भाग, त्याच्यामध्ये असलेला डायफ्राम, उदर पोकळी शिथिल. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य निरागस बालकाप्रमाणे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सई सरशी, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. आणि याची मला मनोमन जाणीव आहे. देहधारणेने माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ती थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते, फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न आणि आनंदी असं वातावरण आहे माझ्या मनाचं. मला खूप बरं वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान मला मिळत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी यथाशक्ती निरंतर करणार आहे. माझ्या दिवसातला 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. माझं मन अत्यंत खंबीर, स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेलं आहे. प्रबळ इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. आपलं मन अजून निर्भय होण्यासाठी, अजून खंबीर आणि स्थिर होण्यासाठी
करणार आहोत महामृत्युंजयचा जप. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् मृत्योर्मुक्षीयमामृताः. ओम नमः शिवाय. महामृत्युंजय मंत्र जो आपल्या मनातली भीती दूर करतो, आपल्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती जागृत करतो, अशा या मंत्राचं आपण श्रवण केलेलं आहे. शरीर आणि मन अत्यंत शांत शांत आणि शांत झालेलं आहे. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया आणि त्यांना वंदन. ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही आपल्याला उर्वरित आपली जी कामे आहेत ती पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे, दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच आणि आळस, आपण आपली सगळी मरगळ दूर लोटलेली आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीवर वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, डोळे बंद आहेतच. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमनंत्र. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. संपूर्ण सरेंडर. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मध्यम आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे घेऊन एक दृष्टिकोनकडे. धन्यवाद. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. ग्रुपवरती सूर्यनमस्काराची पीडीएफ पाठवली, एकदा बघून घ्या म्हणजे जास्त गोंधळ होणार नाही. तुम्हाला शुभांगीताई थोडासा दम लागला का सूर्यनमस्कार करताना? ते थोड्याशा स्टेप्स आपल्या थोड्याशा हे असतात, त्यामुळे सुरुवातीला थोडस. एक मिनिट एक मिनिट अनम्यूट करता. आता अनम्यूट होऊन बोलू शकता. हॅलो. हा येतोय. हा नाही, काय झालं, माझा व्हिडिओ पॉज झाला होता आणि मला काही समजत नव्हतं, फक्त आवाज येत होता तुमचा. ओके ओके ओके. मग मी शांत बसले. अच्छा, मला वाटलं की काय म्हणजे लिमिटेशन झालं की काय, म्हणून तुम्ही थांबला. ओके ओके. मी प्रॅक्टिस करीन, आपण जे पाठवलेत ना त्याच्यावर मी प्रॅक्टिस करेन. हा हा शुअर शुअर. म्हणूनच ते पाठवलं, कारण की म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ बघतो आणि ते बघतो म्हणजे ते एक रेफरन्स साठी असावं, जेणेकरून अजून आपल्याला चांगलं जमेल त्यासाठी. ठीक आहे, बघूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. धन्यवाद. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.